मित्र, वंदे मातरम. मी सतीश नाडगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे आजच्या व्हिडिओचा विषय शिक्षकेतर आकृतिबंध हा आहे. अर्थात शिक्षकेतर आकृतिबंध हा विषय म्हटला की त्याला जोडून असलेली न्यायालयीन बाब हाही प्रश्न त्याला लागूनच येतो. त्यामुळे या विषयाच्या संदर्भात बोलताना अलीकडच्या काळात म्हणजे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी माननीय नामदार उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे झालेल्या 2 याचिकांच्या सुनावणीच्या संदर्भामधील त्यांनी दिलेला निकाल आणि त्या अनुषंगाने त्याचे होणारे परिणाम या विषयावरती आपण बोलणार आहोत. या ज्या 2 याचिका होत्या, या 2 याचिका म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांनी दाखल केलेली याचिका, तर त्यानंतरच्या कालावधीत रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेने दाखल केलेली याचिका, या याचिकांच्या अनुषंगाने हा निर्णय दिला गेला आहे असं आपल्याला दिसून येईल. या निकालाच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती अशी की हा निकाल दिनांक 6 रोजीच माननीय नामदार न्यायमूर्तींनी दिला, परंतु या निकालाचा छापील मसुदा न्यायालयाच्या साईटवरती 12 फेब्रुवारीला म्हणजे बरोबर 6 दिवसांनी असं कागदोपत्री दिसतंय, पण प्रत्यक्षात तो मंगळवारी आपल्याला साईटवरती मिळाला. अर्थात न्यायालयीन निर्णयाचे असे आदेश विलंबाने जाहीर करणे असं होतं नाही असं नाही, परंतु या परिस्थितीमध्ये थोडी शंकेला जागा आहे. काय कशी ही बाब न्यायालयाच्या अंतर्गत असल्यामुळे तो भाग मी ते चर्चेमध्ये मांडणार नाही, परंतु या विषयावरती एक बारीक प्रश्नचिन्ह आपल्याला आढळून येईल. आणि गमतीचा भाग म्हणजे न्यायालयीन निर्णयाची प्रत हातात मिळाल्याशिवाय कुठलीही कार्यवाही किंवा कारवाई न करणारं महाराष्ट्र शासन आणि त्यातले त्यात आपला शालेय शिक्षण विभाग प्रकर्षाने कामाला लागला आणि दिनांक 6 रोजी झालेल्या निर्णयाच्या म्हणजेच या दोन्ही याचिका न्यायालयानं डिसमिस म्हणजे काढून टाकल्याचं लक्षात येताच संपूर्णपणे या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. हा जयघोष काही लोकांनी मोठ्या दिमाखाने साजरा केला, बातम्या छापून आणल्या. त्यातलं तथ्य किती, खरं खोटी, खरं काय खोटं किती, या बाबी आज आपण चर्चेला घेणार नाही. अशा करता की येणारा काळ या ज्या वल्गना सगळ्या झाल्या, 5 पासून तर 15,000 पद भरती होणार अशा पद्धतीच्या बातम्या रंगवण्यात आल्या. नैसर्गिकपणे जवळपास गेल्या 23 ते 25 वर्षामध्ये शिक्षकेतरांच्या पदांना भरतीला मान्यता नव्हती असं म्हटलं जातं, कागदोपत्री म्हटलं जातं किंवा तोंडाने म्हटलं जातं. वास्तवात तशी परिस्थिती होती का? तर नाही. कारण एक 2-4 जिल्हे सोडले तर इतर सर्व जिल्ह्यात शिक्षकेतरांच्या नेमणुका होत होत्या, पदोन्नती होत होत्या, त्यांना मान्यता मिळत होती. कारण न्यायालयाने कधीच शिक्षकेतरांच्या भरतीवरती बंदी घातलेली नव्हती आणि नाही. तसंच शासनाने देखील कुठेही भरतीवर बंदी आहे असा निर्णय दिलेला नव्हता. मार्च 2000च्या एका शासन निर्णयामध्ये एक उल्लेख असा आहे
की शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय शिक्षकेतर पदांची नव्याने भरती करण्यात येऊ नये. नव्याने म्हणजे निर्माण होणाऱ्या नवीन जागा, म्हणजेच 12-13च्या संच मान्यतेनुसारच्या रिक्त जागा भरण्याला शासनाची परवानगी होती. ही गोष्ट निर्विवादपणे आहे. आता आपण विषयाकडे वळू. न्यायालयाने हा निर्णय देताना 2 गोष्टी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत. एक म्हणजे ही जी बाब आहे या शासन निर्णयाच्या संदर्भातली, या संबंधामध्ये या दोन्ही याचिका संघटनांनी केलेल्या आहेत. लक्षात घ्या, या दोनही याचिका संघटनांनी केलेल्या आहेत आणि यामध्ये संघटनेला अशा याचिका सादर करण्याचा अधिकार नाही. तर अशा शासन निर्णयामुळे जर कोणी बाधित झाला किंवा कोणाला अन्याय झाला अशी जर त्याची भावना असेल तर त्या प्रत्येकाने न्यायालयासमोर येणं आवश्यक आहे. त्यावेळेला या 2 शासन निर्णयांचा म्हणजे कुठल्या 28 जानेवारी 19 आणि 8 मार्च 19 या 2 शासन निर्णयांचा विचार करण्यात येईल असं न्यायालयाने स्पष्ट केले. म्हणजेच या 2 शासन निर्णयाच्या वैधतेचा दाखला दिलाय का? तर नाही. हे दोन्ही शासन निर्णय वैध असल्याचं म्हटलंय का? नाही. या 2 संघटनांनी केलेल्या याचिकांच्या संदर्भात संघटनांनी याचिका करायच्या किंवा नाही हा विषय इथे आहे. माझा मुद्दा लक्षात आला असेल असं मला आपल्याला वाटतं. आता प्रश्न असा येतो की जर संघटनांच्या उद्दिष्टामध्ये, ध्येयामध्ये, धोरणामध्ये आपल्या सदस्यांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेणे अशा पद्धतीच्या तरतुदी आहेत. जे कोण पुढारीपण करतायत त्यांनी आपली घटना तपासून बघणं गरजेचं आहे. कारण आज या याचिकांचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर एक फोटो फार झोकात प्रसिद्ध झाला. त्या फोटोमध्ये बरेचसे व्यक्ती असं चिन्ह करून उभी होती, म्हणजे विजयाची, जिंकल्याची. या दोन्ही संघटनांनी जी याचिका केली होती ती कुठल्याही संघटनेविरुद्ध नव्हती, कुठल्या व्यक्तीविरुद्ध नव्हती, कुठल्याही महान पुढाऱ्याच्या विरुद्ध नव्हती. तर या दोनही याचिका स्वतंत्रपणे दाखल झाल्या. त्या महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध होत्या, महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध होत्या, महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या अंमलबजावणीच्या जबरदस्तीच्या विरुद्ध होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं, या 2 शासन निर्णयामधून जो शिपाई वर्ग वगळला गेलाय हा शिक्षकेतरांचा महत्वाचा भाग आहे, जो संख्येने खूप आहे, मोठा आहे आणि ज्याची शाळांना गरज आहे. हा वर्ग या 2 शासन निर्णयामुळे शाळेपासून तोडला गेलाय, म्हणून ही याचिका करण्यात आली होती. आणि विजयाचं चिन्ह दाखवणारी माणसं संघटनेची पद भूषवतायत. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, शिक्षकेतरांकरता ही धोक्याची सूचना आहे. शासनाच्या विरुद्धच्या दाव्यामध्ये संघटनेची माणसं शासनाच्या बाजूला जाऊन विजयाचं चिन्ह दाखवतायत. यापेक्षा संघटनेच्या दुर्दैवाची गोष्ट कुठली? पण संघटनेचं अस्तित्व असेल तर, कारण हम करे सोच्या पद्धतीमध्ये आणि बाकीचा जो विरोध करतो तो आम्हाला नको, ही भूमिका, हे उद्दिष्ट, हे ध्येय यानुसार जर कामकाज होत असेल तर संघटनेला वाईट दिवस आले आहेत, यापेक्षाही वाईट येणारे असं मानायला हरकत नाही. कारण आपण संघटनेच्या विरुद्ध, संघटनेला न्यायालयामध्ये न्याय मागण्याकरता येऊ नये अशी तजवीज करून त्याच्या विजयाचा आनंद घोषित करणारे यापेक्षा दुर्दैव ते कुठलं? सुदैवाने काही जाणकार, काही लोकजागृत माणसं हयात आहेत
आजही ते अशा भूमिकांना विरोध करतील, केलाच पाहिजे. कारण ह्यामध्ये न्यायालयाने जी गोष्ट उद्धृत केली ती पण महत्वाची आहे. न्यायालयाने असं म्हटलंय की मग या संघटनांनी जनहित याचिका दाखल का केली नाही. याचा अर्थ संघटनांनी किंवा अन्य कोणी, म्हणजे कदाचित संस्थाचालक असतील, कदाचित पालक असतील, कोणी सामान्य माणूस सुद्धा माझ्यासारखा हा जनहित याचिका दाखल करू शकतो. का बरं करू शकतो? तर शिक्षकेतरांच्या पदांची संख्या घटल्यामुळे त्याच्या पाल्यांना मिळणाऱ्या सवलती, सोयी सुविधा यामध्ये अडचण निर्माण होणार आहे. विषय मोठा आहे, आपण पुढच्या एका वेळेत तो विषय घेणार आहोत. परंतु मुद्दाम सांगतो की अशा याचिका होणार नाहीत असं नाही, 100% नाही. आणि न्यायालयाने या याचिकेच्या संदर्भात दिलेल्या ज्या स्थगित्या होत्या त्या उठवल्या. फक्त याच्या पूर्वीच्या ज्या याचिका आहेत त्या याचिका आणि त्याच्या स्थगिती अजूनही न्यायालयात अबाधित आहेत. ही गोष्ट आपण प्रकर्षाने नोंद करून घेण्यासारखी आहे. याचा अर्थ ही याचिका आली म्हणजे सगळंच संपलं असं समजू नये. असं होत नसतं, होणं पण चांगलं नाही. कारण कुठल्याही कर्मचाऱ्याचं हित जोपासणं, त्याचं संवर्धन करणं ही कुठल्याही संघटनेची जबाबदारी असते. आता आपण या विषयाच्या अपप्रचाराकडे वळू. अपप्रचार काय? शिक्षकेतर भरती मोठ्या संख्येने होणार. आपण चिपळूणकर समिती शिफारसींचे अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यातल्या खासगी शाळांमधील शिक्षकेतरांची संख्या साधारणतः 76,000च्या आसपास होती. चिपळूणकर समितीच्या अंमलबजावणीनंतर जेव्हा शासनाने या सर्व निर्णयाचा आढावा घ्यायला सुरुवात केली, तथाकथित कोकणी समिती नेमली, त्याचे 2 जी आर झाले, हे सगळं होत असताना 2012ला शासनाने दाखल केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये शिक्षकेतरांची 1,23,000 पदं होती, ज्यामध्ये ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, नाईक आणि शिपाई या सर्व घटकांचा समावेश होता. आणि ही पदं 1,23,000 पेक्षा थोडी जास्त होती. आता 28 जानेवारीच्या शासन निर्णयाने काय केलंय? तर 28 जानेवारी 19च्या शासन निर्णयाने या पदांची संख्या, म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल आणि लिपिक याच्यातनं शिपाई वगळले, या 3 पदांची संख्या 36,000 पर्यंत मर्यादित केली. 36,000 पर्यंत मर्यादित केली. याच्यातले ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा कर्मचारी वगळले तर लिपिकांची संख्या अंदाजे 67,000च्या मध्ये उत्तरली राहील. आणि एवढ्या खर्चात आपण काम करायचं आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की आपण कोणाकरता काम करायचं आहे. खरंच विचारा प्रश्न. आता मुद्द्याकडे वळू. या 36,000 पदांच्या संदर्भातला आपण विचार केला आता, तर बरीच वर्ष काही ठिकाणी काही पदं भरली गेली नाहीत. ही गोष्ट मान्य, तत्वता मान्य. जे भरले गेले ते मान्यता झाली, शालाचे आयडी मिळाले, तो विषय आपण बाजूला ठेवू. ते किती आहेत पद, हा आकडा पुढच्या व्हिडिओत मी देणार. म्हणजे मान्यता आलेली, हा पदांना मान्यता आलेली, त्याची आकडा मी देणार. मग अशी किती पदं शिल्लक राहिली की जी भरली जातील? म्हणजे आता जर आपण यांची घोषणा मान्य केली की 15,000 जागा भरणार, पेपरची न्यूज माझ्याकडे, कारण बातम्या आम्हीच देतो, वार्ताहरही आमचे, आपण पुरस्कार देतो, त्यांचा सत्कार करतो, मग ते देतील ते बातम्या छापणार. त्याने सांगितलं 15,000 पदं भरण्याची, 15,000 छापून दिली.
म्हणजे याचा अर्थ असं समजायचा का की या 36,000 मधली 15,000 पदं रिक्त होती? समजायचा का हा प्रश्न आहे. तो नाही मित्र, नाही. पद रिक्त याच्यात निर्विवादपणे मान्य करण्याची गोष्ट आहे, परंतु एवढी पद रिक्त आहेत का? तर नाही. ज्या संस्था चालकांना शासन निर्णय पाहिजे होता की भरतीला परवानगी आहे, असा निर्णय आजही नाहीये कुठेच. 6 तारखेला निर्णय लागल्यानंतर 7 आणि 8 तारखेपासून शिक्षणाधिकारी कार्यालयांनी 28 जानेवारी आणि मार्च 19च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. जुने रेकॉर्ड बाहेर काढले त्यावेळेस, ज्याला स्थगिती घेतली होती. त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा अतिरिक्त समायोजन करायला सुरुवात केली. अजून अतिरिक्त ठरवण्याकरताची संच मान्यता केली आहे का? नाही. शाळांना संच मान्यतेची प्रत मिळाली आहे का? त्यावेळेला होती. केव्हा? 21. आता प्रत नाही. मग त्या ज्या प्रती होत्या त्यावेळेला ज्यांना सरतच ठरवलं होतं त्यांचं समायोजन चालू आहे. म्हणजे आधी सगळं समायोजन पूर्ण होईल, पण भरती होईल का? तुम्ही करात काम करता, शाळा तुम्हाला माहिती आहे, अतिरिक्त ठरवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहे, समायोजनाची पद्धती तुम्हाला माहिती आहे. जोपर्यंत सगळ्या महाराष्ट्राचं समायोजन पूर्ण होत नाही, आपले जे 8 विभाग आहेत त्या 8 विभागांची पूर्णपणे अतिरिक्त समायोजन झाल्याची जोपर्यंत नोंद होत नाही तोपर्यंत एकही जागा भरण्याची परवानगी मिळणार नाही. इव्हन जे काही महाभाग माझी पदोन्नती रखडली, माझी पदोन्नती अडवून ठेवली असं सांगत होते, त्या पदोन्नतीच्या मान्यताही आता होणार नाहीत. ज्या पूर्वी होऊ शकल्या असत्या आज होऊ शकणार नाही. कारण शिक्षणाधिकारी कार्यालय ज्या चुकीच्या पद्धतीनं अतिरिक्तांचं समायोजन करतंय, म्हणजे कसं, मुख्य लिपिक पद जर अतिरिक्त ठरलं तर मुख्य लिपिकाला अतिरिक्त ठरवत आहेत आणि त्याचं दुसऱ्या संस्थेच्या दुसऱ्या शाळेत मुख्य लिपिक पदावरच समायोजन करतात. तसंच वरिष्ठ लिपिकाचं वरिष्ठ लिपिक पदावर समायोजन करतायत. मित्र, याकरता महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 26.1.2.3 पहा. काय म्हटले होते त्याच्यात? की कनिष्ठतम व्यक्ती अतिरिक्त ठरेल. म्हणजे शाळेत जर मुख्य लिपिक असेल तर मुख्य लिपिक अतिरिक्त ठरत नाही. मुख्य लिपिकाचं पद गेल्यामुळे मुख्य लिपिक पदावनत होतो, म्हणजे तो वरिष्ठ लिपिकावरती येतो, त्याच्या शेवटच्या पगाराला संरक्षण मिळतं. परंतु तो नंतर वरिष्ठ लिपिकाच्या श्रेणीमधला वेतन घेतो, पगार तोच राहतो. तीच गोष्ट वरिष्ठ लिपिकाची. वरिष्ठ लिपिक कनिष्ठ पदी येतो आणि कनिष्ठ लिपिक अतिरिक्त ठरतो व कनिष्ठ लिपिकाचं समायोजन होतं, वरिष्ठ लिपिकाचं वरिष्ठ लिपिक पदावर समायोजन होत नाही. ही पद्धत शासनात आहे, कारण शासनाकडे महाराष्ट्र राज्याची एक अखंड सेवा ज्येष्ठता यादी आहे. तसं खाजगी शाळाच्या मध्ये नाही, कारण खाजगी शाळा या वेगवेगळ्या व्यवस्थापनाकडनं चालवल्या जातात. आणि जर आपण अनुसूची फ बघितली तर अनुसूची फ मध्ये सेवा ज्येष्ठते संबंधाने निकष केलेले आहेत. त्यामध्ये शिक्षकेतरांचे जे सेवा ज्येष्ठतेचे निकष केले आहेत त्यामध्ये लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या उल्लेखानंतर कर्मचाऱ्याचा 4था विषय आहे आणि त्याच्या खाली टीप लिहिली 1, 2, 3. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की एकापेक्षा जास्त शाळा संचलित असलेल्या व्यवस्थापनाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांमधील शिक्षकेतरांची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी ठेवावी. याचा अर्थ स्पष्ट होतो की व्यवस्थापनाकडे सेवा ज्येष्ठता यादी राहील
आणि जेव्हा व्यवस्थापनाची सेवा ज्येष्ठता असते, कारण आपल्याकडे शिक्षक आणि शिक्षकेतरांचा नेमणुकी करण्याचा अधिकार हा खाजगी शाळांमध्ये संस्था चालकांकडे आहे. आता जरी पवित्राच्या माध्यमातून नेमणूक होणार असली तरी नेमणुकी पत्र ही संस्थेचे चालकच देणार आहेत, शासन नाही. त्यामुळे ही जी चुकीच्या पद्धतीचं संयोजन चालू आहे याला पण आव्हान दिलं जाईल. लक्षात ठेवा मित्र, यालाही आव्हान दिलं जाणार आहे. आणि हे सर्व कृत्य जे बेकायदेशीर चाललंय त्याला कुठतरी पायबंद बसणार आहे. ही गोष्ट माझ्याकडनं लिहून घ्या, कारण माझाही काही अनुभव आहे, या विषयातला विचार आहे, थोडासा होईना पण अभ्यास आहे. कारण ज्यांनी अभ्यास केला, ज्यांनी तुटसमितीत काम केलं, तेच सांगत सुटले की जे मिळतंय ते घ्या, बाकी करता भांडू. केव्हा सांगितलं? जेव्हा कर्मचारी सगळे वर्ग 4चे निघून गेले, काढले गेले, तेव्हा जे काय उरलं सुरलंय किती वर्षांनी सांगितलं. 2003 नंतर 2023 20 वर्ष लागली. मग 20 वर्ष फुकट लढलो का? फुकट लढलो? कोणी वाया घातलं? विचार करा. कुठे आला, कोणी दिला, 100% विचार करण्याची गरज आहे. माझं मत आहे. अर्थात आपण सहमत असाल, एकच करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मग बघा तुमच्या पाठिंब्यावरती काय घडू शकतं, परिवर्तन होईल. एवढं फक्त 100% सांगतो. जाता एक उल्लेख करतो. आजच जिल्हा परिषद शाळांमधील पदोन्नत मुख्याध्यापकांच्या खाती जमा होणाऱ्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भातला शासन निर्णय झालेला आहे. याचा अर्थ हाच निर्णय खाजगी शाळातील, प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांकरता लागू होईल, जो आजवर नव्हता. आणि मित्र लक्षात ठेवा, या पूर्ण शासन निर्णयात जरी तो जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांकरता असला तरी त्यामध्ये महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळाची जी नियमावली आहे 1981 त्याचा वारंवार उल्लेख झालेला आहे. वारंवार उल्लेख झालाय. ही गोष्ट विशेषत्वाने नमूद करून घ्या, कारण या विषया संबंधामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्जित रजांचं रोखीकरण या विषयावरती चर्चा करणार आहोत. आत्ता इथे थांबतो. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभय सातपुते, कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवळी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर, तसंच माझे तंत्रश्री संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरते यांच्यासह मी रजा घेतो. धन्यवाद.